नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. MCC काउन्सिलिंगकडनं इन्फॉर्मेशन बुलेटिन आलेलं आहे. नीट UG, MBBS, BDS, BSc नर्सिंग काउन्सिलिंग 2025 इन्फॉर्मेशन बुलेटिन अँड काउन्सिलिंग स्कीम. आता या स्कीममध्ये रूल्स आणि रेग्युलेशन कसे आहेत ते आपण बघणार आहोत. ऑनलाईन मेडिकल काउन्सिलिंग कुठे करायचं आहे? www.mcc.nic.in. आता रजिस्ट्रेशन अँड पेमेंट ऑफ फी, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन अँड सिक्युरिटी डिपॉझिट हे सगळं आजपासून सुरू होत आहे. पुढे सबमिशन ऑफ चॉईस म्हणजे चॉईस फिलिंग हे उद्यापासून असणार आहे. पहिल्यांदा MCCकडनं डिटेल सीट मॅट्रिक्स येईल की प्रत्येक कॅटेगरीची प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याच्यानंतर चॉईस फिलिंग होणार आहे. ती आपण लास्ट डेटपर्यंत मॉडिफाय करू शकतो आणि लास्ट डेटला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण चॉईस लॉक. पण हा लॉक करण्याचा पिरियड एखाद दिवस पुढे जाऊ शकतो नेहमीप्रमाणे. मग प्रोसेसिंग ऑफ रिझल्ट म्हणजे 1 दिवसानंतर रिझल्ट लागतो आणि फर्स्ट राऊंड सुरू होतो. मग फर्स्ट राऊंडमध्ये सीट अलॉट केल्या जातात. मग एकतर सीट मिळेल किंवा मिळणार नाही. जर सीट मिळाली म्हणजे सीट अलॉट झाली तर रिपोर्ट टू अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कंप्लीट ॲडमिशन. म्हणजे सीट अलॉट झाली तर त्यांनी त्या कॉलेजला जाऊन आपली सगळी कागदपत्रं त्या ठिकाणी जमा करायची आहेत. आणि विलिंगनेससाठी अपग्रेडेशनचा फॉर्म जर भरला असेल तर त्याला सेकंड राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग सेकंड राऊंडसाठी करावी लागेल. आणि विलिंगनेस फॉर अपग्रेडेशनचा फॉर्म भरला नसेल तर कंटिन्यू टू स्टडी इन अलॉटेड इन्स्टिट्यूट म्हणजे त्याला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याचं ॲडमिशन पूर्ण होईल. याच्यामध्ये अजून एक पर्याय दिलेला आहे की पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाली तर आपण फ्री एक्झिस्ट करू शकतो. या केसमध्ये आपले डिपॉझिट आहे ते जप्त होत नाही. हा जो पार्ट आहे तो पहिल्या राऊंडमध्ये सीट अलॉट झाली तर, आणि जर सीट अलॉट झाली नाही तर तो कॅन्डिडेट सेकंड राऊंडच्या प्रोसेसमध्ये इलिजिबल होईल. आणि पहिल्या राऊंडमध्ये ज्याने रजिस्ट्रेशन केलं नाही तो सेकंड राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतो. आता सेकंड राऊंड सीट अलॉटमेंट, याच्यामध्ये सीट मिळाली नाही किंवा सीट मिळेल किंवा एखाद्याच्या पहिल्या राऊंडमधली सीट अपग्रेड होईल. जर सीट मिळाली नाही तर कॅन्डिडेट इज इलिजिबल टू पार्टिसिपेट इन फर्स्ट. आता जर सीट मिळाली असेल आणि जर त्याने ती जॉईन केली नाही तर सिक्युरिटी डिपॉझिट विल बी फॉरफिटेड म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केलं जाईल. ते सिक्युरिटी डिपॉझिट 1000 ते 10,000 तर आणि डीमसाठी तर 2-2 लाखापर्यंत असतं. ते डिपॉझिट जप्त होऊ शकतं. आता सीट मिळाली, आपण रिपोर्टिंग दिलं, आपण रिपोर्ट केला आणि ॲडमिशन प्रोसिजर कंप्लीट केली. या ठिकाणी तो अपग्रेड करू शकतो पण रिझाईन करू शकत नाही. आणि कॉलेजला विलिंगनेस टू अपग्रेडचा फॉर्म भरला तर तिसऱ्या राऊंडमध्ये आपण अपग्रेडेशनसाठी जाऊ शकतो. आता याच्यामध्ये अजून एक दिलेलं आहे, जर पहिल्या राऊंडला अपग्रेडेशनचा फॉर्म भरला असेल आणि सीट जर अपग्रेड झाली असेल तर पहिल्या राऊंडमध्ये जो कॉलेज मिळालेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपली ॲडमिशन कॅन्सल करून तिथनं रिसिविंग लेटर घेऊन दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल. आता अजून ज्याने पहिल्या राऊंड आणि सेकंड राऊंडमध्ये भाग घेतला नसेल त्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन आहे थर्ड राऊंडसाठी. आता पुढे राऊंड 3 सीट अलॉटेड. आता थर्ड राऊंडमध्ये सीट मिळाली किंवा नाही मिळाली. जर मिळाली नाही तर तो कॅन्डिडेट स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये इलिजिबल असेल. आता जर सीट अलॉट झाली असेल तर रिपोर्ट टू अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कंप्लीट ॲडमिशन प्रोसिजर म्हणजे जे कॉलेज मिळाले आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन प्रोसिजर फॉर्मॅलिटी पूर्ण. आणि थर्ड राऊंडमध्ये एकदा सीट मिळाली की ती जॉईनच करावी लागेल. कॅन्डिडेट अपग्रेड करू शकत नाही, रिझाईन करू शकत नाही, सोडू शकत नाही. आणि सीट अलॉट झाली पण जॉईन केलं नाही तर का होईल? तर त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होईल आणि पुढील प्रोसेस म्हणा तो बाद होईल. म्हणजे जर थर्ड राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाली तर ती घ्यावीच लागेल. जर घेतली नाही तर सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होईल, पुढच्या प्रोसेस म्हणा बाद होईल. आणि एकदा थर्ड राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाली तर ते अपग्रेडसुद्धा करता येत नाही आणि सोडू शकतसुद्धा नाही. आणि अजून एक आहे, जर सेकंड राऊंडमध्ये अपग्रेडेशन झालं असेल आणि थर्ड राऊंडला ॲडमिशन मिळालं असेल तर सेकंड राऊंडला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन
तिथली ॲडमिशन कॅन्सल करून तिथून रिलिव्हिंग लेटर घेऊन थर्ड राऊंडमध्ये ज्या कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावी लागेल. आता या थर्ड राऊंडनंतर आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. आता स्ट्रे राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागेल, चॉईस फिलिंग करावी लागेल. आणि स्ट्रे व्हॅकन्सीमध्ये जर सीट अलॉट झाली तर ज्या कॉलेजला सीट अलॉट झालेली आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागतं. रिझाईन करू शकत नाही, सोडू शकत नाही. आणि सीट अलॉट झाली पण त्याने जॉईन केलं नाही तर फी जप्त होईल आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या पुढच्या राऊंडमध्ये भाग घेता येणार नाही. आणि म्हणून स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं की ते घ्यावंच लागतं. अशी आहे ही काउन्सिलिंग प्रोसिजर. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू, पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.